आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि ह्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. जखर्या संदेष्टा याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आज ह्या वचनावर आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. प्रियानो, ज्या जगामध्ये आपण आज सध्या वावरत आहोत ते भयानक वेगानं नाशाकडे जाणाऱ्या 21व्या शतकातील प्रगत युगात आपण राहत आहोत. आणि ह्या जगामध्ये जर तुम्हाला उच्चांक गाठायचा आहे, वर्चस्व गाठायचं आहे, आपल्याला एक अव्वल नंबर मिळवायचा आहे, तर बल आणि पराक्रम, सामर्थ्य आणि अधिकार याचा पुरेपूर वापर करून प्रत्येक मनुष्य स्पर्धात्मकरित्या वरचढ जाण्याचा प्रयत्न करतो. आज प्रत्येक जर तुम्ही क्षेत्र पाहिलं तर त्याच्यामध्ये एक स्पर्धा चालू आहे, चढाओढ चालू आहे आणि आपल्याला वर आणण्यासाठी लोक एकमेकाची वैरी झालेले आहेत. बलाने पराक्रमाने कसंही करून माझा एक अव्वल नंबर यावा, मला वर्चस्व प्राप्त झावं म्हणून इतरांना खाली पाडून आपण वर कसं जायचं याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं. सध्या सर्व राज्यातून निवडणुका चालू आहेत आणि आपणास ठाऊक आहे आपल्या पक्षाला बहुमताने आपण निवडून देण्यासाठी त्या पक्षातील कार्यकर्ते सेवक काय काय करतात आपल्या सर्वांना ठाऊक आहे. एकमेकाची उणेदुणे काढायची, एकमेकावर खोटे आरोप लादायचे, दोषारोप करायचे, लोकांना आमिष दाखवायचं, लाच द्यायची, कसंही करून बलाने पराक्रमाने सामर्थ्याने अधिकाराने गैरवापर करून आपला पक्ष कसा वरचढ येईल या ठिकाणी स्पर्धा चालू असते. परंतु ज्या वेळेस परमेश्वराचं कार्य करण्याची वेळ येते, आपण कधी कधी मंडळीमध्ये कार्य करतो, त्यावेळेस बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी होती ही आठवण करून देण्याची वेळ आज पवित्र आत्मा आपल्यावर आणत आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वरासाठी कार्य करतो, स्वतःचं बुद्धी, चातुर्य, बल, सामर्थ्य, अधिकार हे बाजूला ठेवून देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होती हे जखर्या संदेश आम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रातील एक 5 उदाहरणं थोडक्यात आपण घेणार आहोत. हे उदाहरण आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, हे कथानक आपल्या सर्वांना ठाऊक आहे, परंतु बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण देवाच्या आत्म्याने कशी कार्यसिद्धी होती ह्या उदाहरणाच्या पार्श्वभूमीवर या वचनाकडे आपण पाहणार आहोत. देवाचा महान सेवक संत पौल, जो एक असाधारण असा व्यक्ती होऊन गेला, एक असाधारण असा शिष्य. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या हयातीत त्याच्या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या 11 शिष्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं त्यांच्यापेक्षा अधिक प्रखरतेने प्रभावी असं परिणामकारक कार्य संत पौलाने केलेलं आहे. असाधारण असा तो शिष्य होता. प्रेषितांची कृत्य याचा 19वा अध्याय आणि 11वं वचन, त्यामध्ये असं म्हटलं आहे, देवाने पौलाकडून असाधारण असे चमत्कार घडविले. ते असे, रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून फिरून जर रोग्यांवर घातली तर त्यांचे रोग दूर होत असत आणि दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. असे असाधारण असा संत पौल. ज्या संत पौलाने सध्याचं युरोप किंवा आत्ताचं आशिया मायनर हे जे प्रांत आहे त्यामध्ये अनेक शहरांना भेटी देऊन अनेक वेळा प्रवास करून अनेक मंडळांची स्थापना या संत पौलाने केली. आपणास ठाऊक आहे त्यांनी कोणकोणत्या मंडळी स्थापिल्या. करिंथ येथील मंडळी, गलती, कलसई, फिलिपई, एफिसीतील मंडळी, थेसलोनिकेतील मंडळी, अनेक मंडळांची स्थापना परिश्रम कष्ट करून ह्या पौलाने त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. एवढंच नव्हे, ह्या पौलाने ख्रिस्तासाठी अनेक वेळा छळ, तुरुंगवास, उघडे वागडेपणा, आजारपणे सर्व काही त्यांनी त्या ख्रिस्तासाठी सहन केलं. त्याहीपेक्षा जास्त ह्या पौलाने 21 पैकी 13 पत्र पवित्र शास्त्रात लिहिलेले आहेत की ज्या ह्या 13 पत्रांमध्ये परमेश्वराची रहस्य, गूढ आणि गुज ही दडलेली आपल्याला दिसतात. एक मोठं आत्मिक मानना आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आत्मिक खजिना त्या पत्रामध्ये आहे. ही पत्र वाचून अनेक लोक अंधारातून प्रकाशाकडे येतात. ख्रिस्ताची ओळख त्यांना होते,
त्यांचं त्या ठिकाणी तारण होतं. अशी 13 पत्र संत पौलांनी लिहिलेली आहेत. आणि सर्वाधिक ह्याचा उच्चांक म्हणजे संत पौल आज जे पत्र आपण वाचलं त्यामध्ये तो म्हणतो, एका मनुष्याविषयी मला माहित आहे, तो स्वतःचं नाव देखील त्या ठिकाणी लिहित नाही, पण तो स्वतःच त्याबद्दल बोलत आहे. 14 वर्षापूर्वी तो 3ऱ्या स्वर्गात त्याला नेण्यात आलं. ह्या संत पौलाला 3ऱ्या स्वर्गाचा साक्षात्कार झाला, तरी स्वतः परमेश्वराला त्याने पाहिलं. आणि पुढे तो म्हणतो, माणसांनी ज्याचा उच्चारही करू नये अशी वाक्य त्यांनी ऐकली. आणि ही प्रगटीकरण त्याला झालेलं आहे. आणि त्याविषयी हा संत पौल त्या ठिकाणी सांगत आहे. 3ऱ्या स्वर्गापर्यंत नेऊन ज्याचा उच्चारही करणं योग्य नाही अशी महान वाक्य त्यांनी ऐकलेली आहेत. अशा मनुष्याविषयी मी फुशारकी मारेन, संत पौल त्या ठिकाणी म्हणत आहे. हे जे सर्व मी कार्य केलेलं आहे, शिष्यांपेक्षा उत्तम कार्य मी केलं, मंडळींची स्थापना केली, 13 पत्र मी लिहिले, ख्रिस्तासाठी आतोनात छळ मी सहन केला आणि मला स्वर्गीय साक्षात्कार झाला. हे सर्व जर पाहिलं तर याच्याविषयी मला प्रौढी मारण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. मी प्रौढी मारणार असं संत पौल म्हणतो. ह्या सर्वाबद्दल त्याला मनामध्ये गर्व आणि अहंकार येण्याची शक्यता होती. हे सर्व कार्य केल्यामुळे त्याच्यामध्ये गुर्मी, एक अभिमान हा त्या ठिकाणी येऊ शकत होता. आणि का येऊ नये मी म्हणतो, ह्या संत पौलांनी जर एवढं मोठं कार्य केलं तर त्याबद्दल त्याला प्रौढी किंवा गर्व वाटणं साहजिक आणि स्वाभाविक आहे. कारण ह्या पौलाच्या तुलनेत आमच्या मंडळीमध्ये आम्ही इवलीचं जरी कार्य केलं, एक क्षुल्लक नगण्य जरी कार्य केलं, तर गर्वाने आमची छाती 56 इंचाची होती. मी या मंडळीसाठी एवढं कार्य केलं आणि परिश्रम केलेले आहेत. मी नसतो हे कार्य झालंच नसतं. माझ्यामुळे मंडळी कार्यरत आहे असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. कारण प्रियानो, हा मनुष्य स्वभाव आहे. हा मनुष्य स्वभाव आहे. हा मनुष्य जर आपण पाहिला तो सर्व मनुष्य स्वकेंद्रित, स्वयंभूषित आणि स्वार्थी जीवन जगतात. कारण मी, माझा आणि मला हे आमच्या जीवनाचं एक अविभाज्य भाग झालेला आहे. ह्याच प्रकारचं आम्ही जीवन जगतो. मनुष्य स्वार्थी आहे. आणि संत पौलाला देखील ह्याच्यामुळं गर्व येण्याची दाट शक्यता होती. आणि म्हणून तो काय म्हणतो, पुढं फार महत्वाचं आहे. हा संत पौल म्हणतो, ह्या प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये, मी फुगून जाऊ नये, माझ्यामध्ये गर्व आणि अहंकार येऊ नये, म्हणून परमेश्वराने माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवलेला आहे. परमेश्वराने त्याच्या शरीरामध्ये एक आजार, एक व्याधी त्याला दिला. त्याला कसल्या तरी वेदना होत होत्या. का? तर संत पौल म्हणतो, मी ह्या गर्वाने चढून जाऊ नये, फुगून जाऊ नये, म्हणून परमेश्वराने माझ्या शरीरात एक काटा ठेवला आहे. होय, देवाला धन्यवाद देऊयात. कारण ह्या संत पौलाला एका गोष्टीची समज आली, एका गोष्टीचं जाण त्याला आली, एका गोष्टीचं आकलन त्याला झालं की ह्या कार्यामुळे मी चढून जाऊ शकतो, मी फुगून जाऊ शकतो, माझ्यामध्ये गर्व येऊ शकतो. याची समज त्या पौलाला वेळीच आली. याबद्दल देवाला धन्यवाद देऊयात. आणि कुठलेही कार्य आम्ही करू दे, आमचं कार्यक्षेत्र निरनिराळे आहे, पण परमेश्वरासाठी केलेल्या कार्यामुळे मी जर चढून जात असेल, फुगून जात असेल, मला गर्व येत असेल, तर आत्ताच आम्हाला समज येऊ द्या की आम्ही असं करू नये. ह्याचं महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो. ह्याचं महत्वाचं कारण असं आहे की देवाचा एक नियम आहे, देव गर्विष्ठांना विरोध करतो. आम्ही कधीही आमच्या ह्या परमेश्वराने केलेल्या कार्याबद्दल आम्ही गर्व करू नये, कारण देव गर्विष्ठांचा वैरी आहे. देवाला गर्विष्ठ लोकांचा तिटकारा आहे, त्याला तो राग आहे आणि चीड आहे. देवाला गर्विष्ठ लोक सहन होत नाहीत. निसर्गाचा एक नियम आहे, गुरुत्वाकर्षणाचा नियम. आणि तो नियम असा आहे, कुठलीही जड वस्तू जर अंतराळातून तुम्ही सोडली, मोकळी केली, तर ती खालीच येते. कारण पृथ्वीच्या गाभाऱ्यामध्ये एक शक्ती आहे, ती शक्ती कुठली जड वस्तू आपल्याकडे खेचून घेते. आणि म्हणून गुरुत्वाकर्षणाचा नियम प्रत्येकाला सारखाच लागू पडतो. स्त्री असो किंवा पुरुष असो, राजा असो किंवा रंक असो, धार्मिक असो किंवा अधर्मी असो, मनुष्य जर वरून पडला तर तो खालीच येणार. तो नियम प्रत्येकाला लागू आहे. तसाच देवाचा देखील एक नियम आहे, तो सर्वांना सारखाच लागू आहे. आणि तो नियम म्हणजे, जर आपण पाहिलं याकोबाचं पत्र, याचं 4 अध्याय 6 वचन, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. हा देवाचा नियम आहे. दिस इज द लॉ ऑफ गॉड. आणि हाच नियम पुन्हा पेत्र त्याच्या पत्रामध्ये 1 पेत्र 5:5 मध्ये तो सांगतो, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. मग तुम्ही कुणी असू द्यात, स्त्री असो किंवा पुरुष असो, धार्मिक असो किंवा अधर्मी असो,
ख्रिस्ताला विश्वासघाताने धरून देणारा यहुदा इस्करियोत असो, किंवा ख्रिस्तासाठी आतोनात कार्य करून परिश्रम करून त्याचा शिरच्छेद झालेला पौल असो, तो नियम प्रत्येकाला लागू पडतो की देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. तुम्ही कुणी असू द्यात, किती मोठं कार्य तुमचं असू द्यात, संत पौल असलं तरी चालेल, पण ज्या वेळेस त्याच्यामध्ये गर्व निर्माण होईल, अहंकार निर्माण होईल, गुर्मी निर्माण होईल, देव म्हणतो मी तुला विरोध करणार, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो. आणि म्हणून आमचं जर ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं जीवन पाहायचं असेल, खरं ख्रिस्ती विजय जीवन जर तुम्हाला जगायचं असेल, तर त्याला एक रहस्य आहे, आणि ते रहस्य म्हणजे 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अंमलात आणल्या पाहिजेत. सर्वात पहिली गोष्ट नम्रता आणि लीनता. किती मोठे महान तुम्ही देवाचे सेवक असाल, पण तुमच्यामध्ये नम्रता आणि लीनता नसेल तर तुम्हाला देवाची कृपा मिळत नाही. कारण देवाचा नियम आहे, देव लीनांवर कृपा करतो. लीन नसाल तर कृपा नाही, गर्विष्ठ असाल तर विरोध नक्की आहे. पहिलं रहस्य नम्रता आणि लीनता. विजयी ख्रिस्ती जीवनाचं दुसरं रहस्य नम्रता आणि लीनता. आणि खऱ्या विजय ख्रिस्ती जीवनाचं देवाला संतुष्ट करण्याचं तिसरं रहस्य नम्रता आणि लीनता. तुम्ही कुणी असू द्यात प्रियानो, पण तुमच्यामध्ये नम्रता आणि लीनता नसेल तर देवाची कृपा तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या मजपासून तुम्ही शिका. ख्रिस्तापासून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझी लीनता, माझी सौम्यता ही तुम्ही शिकली पाहिजे. प्रियानो, आतापर्यंत 5 मंडळांमध्ये माझी पाळकी सेवा मी केलेली आहे. गेल्या 10 वर्ष पाळकी सेवेचा अनुभव घेत असताना अनेक मंडळांमध्ये मी पाहिलं, आणि पाळक या नात्याने ज्यावेळेस काही सभासदांकडे मी पाहतो, त्यावेळेस असं दिसून येतं की 8, 10, 12 वर्ष जरी मी पाहिलं तर त्या सभासदांमध्ये, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये कुठलीच आत्मिक प्रगती झालेली मला दिसत नाही. आत्मिक उन्नती नाही. जीवन तिथल्या तिथं आहे. आत्मिकरित्या ज्या ठिकाणी 10 वर्षापूर्वी होते तिथंच ते आहेत, कुठे प्रगती झालेली नाही. आणि अशा सभासदांना बघून मला दुःख होतं, खेद होतो, त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं. कल्पना करा, तुमचा 5 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आहे, त्याला तुम्ही पहिलीच शिकायला टाकलं, आणि तब्बल 10 वर्षानंतर आता हा मुलगा 15 वर्षाचा झालेला आहे, आणि तरी हा 15 वर्षाचा मुलगा जर पहिलीतच शिकत असेल तर कसं वाटेल तुम्हाला? या मुलाबद्दल खूप आनंद होईल का? तुम्ही चिंताक्रांत व्हाल, तुम्हाला त्या मुलाबद्दल दुःख होईल, तुम्हाला खेद वाटेल, वाईट वाटेल. कारण 15 वर्षाचा मुलगा झालाय, शरीराने वाढलाय खरा, परंतु अजूनही पहिलीतच शिकतो. प्रगती नाही, उन्नती नाही. दरवर्षी प्रमोशन व्हायला पाहिजे, पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी जायला पाहिजे. आणि हा मुलगा 15 वर्षाचा झालाय, 10वीचं बोर्डाची परीक्षा ज्यांनी दिली पाहिजे, तो जर पहिलीतच बसून शिकत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? नेमकं हेच तो स्वर्गीय पिता जेव्हा त्याचे काय पुत्र आणि कन्या पाहतो, 10 वर्षापासून त्या स्थितीमध्ये आहेत, प्रगती नाही, आत्मिक उन्नती नाही, ख्रिस्ताची ओळख नाही. 10 वर्षापूर्वी जे ते पाप करत होते तेच पाप आताही करतात. तोच राग आणि गर्व आणि गुर्मी त्यांच्यामध्ये आहे. त्या स्वर्गीय पित्याला कसं वाटत असेल? आणि कारण काय आहे? 10 वर्षामध्ये प्रगती का नाही? कारण देव स्वतः त्यांना विरोध करत आहे. का विरोध करत आहे? कारण देवाचा नियम आहे, देव गर्विष्ठांना विरोध करतो. जर तुम्ही नम्र आणि लीन नसाल तर स्वतः देव तुम्हाला विरोध करणार आहे. प्रियानो, या ठिकाणी एक धोक्याचा इशारा मी आपल्याला देऊ इच्छितो. परमेश्वराने प्रत्येकाला एक सेवा कार्य नेमून दिलेलं आहे. प्रत्येकाला काही कलागुण दिलेले आहेत. त्या कलागुणाप्रमाणे तुमचं सेवा कार्य आहे. कुणाला याचकीय सेवा आहे, कुणाला गीतांची सेवा आहे, कुणाला संगीताची कला आहे, कुणाला प्रार्थना करण्याचं ओझं आहे, कुणाला दानधर्म परोपकार करण्याचं ओझं आहे, कुणाला मंडळीची सेवा आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येकाला सेवा नेमून दिलेली आहे, आणि ती सेवा तुम्ही तुमच्या परीने करत असता. परंतु ही सेवा पवित्र आत्म्याच्या मदतीने, परमेश्वराच्या साह्याने तुम्ही करता, हे विसरू नका. हे तुमच्या बुद्धीने, कला कौशल्याने, तुमच्या सामर्थ्याने, ताकदीने तुम्ही करत नाही. कारण असं जर तुम्ही करत असाल तर देवाच्या गौरवाला तुम्ही हात लावलेला आहे. लक्षात ठेवा, देवाने तुमच्याद्वारे केलेलं कार्य हे जर मीच केलं, हे माझ्यामुळे झालं असं तुम्ही म्हणता, त्या क्षणी तुम्ही देवाच्या गौरवाला धक्का लावलेला आहे, आणि हे देवाला सहन होत नाही. मी केलेलं कार्य असं तुम्ही म्हणता, त्यावेळेस देवाचा तुम्ही उघड अपमान करत आहात. देवाला आपलं गौरव कुणालाही देव देत नाही. यशायाचा 42वा अध्याय 8 वचन, मी परमेश्वर आहे,
हे माझं नाव आहे, मी आपलं गौरव दुसऱ्याला देऊ देणार नाही, माझी प्रशंसा मी मूर्तीला प्राप्त होऊ देणार नाही. हे देवाचं वचन देव नक्कीच पाळणार. देवाच्या गौरवाला गवसू नका, त्याला तुम्ही हात घालू नका. हे देवाचं कार्य देवाने केलं असं म्हणा, मी केलं असं म्हणू नका, नाही तर देवाच्या गौरवाला तुम्ही हात घातला आहे. प्रियानो, कुठल्याही मनुष्याच्या कर्तृत्वावर त्याने किती कार्य केलं, त्याचा आवेश याच्यावर तुम्ही जाऊ नका. त्या मनुष्याचं शील, त्याचं वर्तन, त्याचं आचरण, त्याची नम्रता आणि लीनता ही देवाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कार्य पौलासारखं केलं असेल, पण जर त्याच्यामध्ये गर्व आला तर देव म्हणतो मी तुलाही विरोध करल. नम्र आणि लीन हो तर मी तुला कृपा पुरवीन. परुषी आणि जकातदार याचं सुंदरसं उदाहरण येशूने आम्हाला दिलेलं आहे. परुषी धार्मिक मनुष्य, परुषी आणि जकातदार एका वेळेस प्रार्थना करायला आले. हा परुषी धार्मिक असल्यामुळं अभिमानानं त्या दारातून आला आणि सरळ वेदीजवळ आला. आणि हा परुषी अगदी बिनधास्तपणे स्वर्गाकडे बोट करून देवाकडे पाहून तो काय म्हणतो, हे परमेश्वरा, इतर लोक अधर्मी, व्यभिचारी, लाचारी आहेत आणि त्या जकातदार त्यांच्यासारखा मी नाही. आठवड्यातून 2दा मी उपवास करतो आणि जे मला मिळतं त्या सर्वांचा दशांश मी देतो. कर्तृत्व, सर्व कर्तृत्व तो दाखवत आहे. पहा मी किती कर्तृत्ववान आहे, मी तुझ्यासाठी किती कार्य करतो, असा हा धार्मिक परुषी देवाला उघड्या डोळ्याने सांगत आहे. येशूने म्हटले एक जकातदार. जकातदार हा पापी मनुष्य, लोकांना फसवणारा, ठकवणारा, अयोग्य प्रकारे पैसा मिळवणारा, लाच खाणारा हा जकातदार पापी तो मागच उभा राहिला. पुढे येण्याचं धाडस देखील त्यांनी केलं नाही. होय, सर्वांकडे देखील त्यांनी मान केली नाही. खाली मान करून तो काय म्हणतो, हे देवा, मज पाप्यावर तू दया कर. एवढीच प्रार्थना त्याने केली. ही प्रार्थना कसली होती, नम्रतेची आणि लीनतेची प्रार्थना होती. होय प्रभू, मी पापी आहे, मजवर तू दया कर. येशूने काय म्हटलं, येशू ह्या दाखल्याचा सारांश करताना म्हणतो, ह्या धार्मिक पुरुषापेक्षा तो पापी जकातदार अधिक नीतिमान ठरून आपल्या घरी गेला. नीतिमान कोण तुम्ही मला विचारता, आपण म्हणू हा परुषी नीतिमान, तो धार्मिक, तो दशांश देतो, तो उपवास करतो. येशू म्हणतो नाही, तो जकातदार जरी तो पापी आहे, लाच खाणारा आहे, अपराधी आहे, अधर्मी आहे, पण तो नम्र आणि लीन झाला, मज पाप्यावर तू दया कर असं म्हटला, तो अधिक नीतिमान ठरून आपल्या घरी गेला. आणि सर्वांचं सांगता करताना येशू म्हणतो, म्हणून मी तुम्हाला सांगतो, जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. हा देवाचा नियम कुणीसाठी बदलत नाही. तुम्हाला उंच व्हायचं आहे, त्याला एक पद्धत आहे. जगामध्ये स्पर्धा करून उंच व्हा, पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आमच्या ख्रिस्ती जगतामध्ये, परमेश्वराच्या कार्यामध्ये अशी स्पर्धा करून उंच होता येत नाही. उंच व्हायचे तर नियम एकच आहे, नमा. जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल, हा देवाचा नियम आहे. हा कुणासाठीही बदलत नाही. प्रियानो, कुठल्याही मनुष्याच्या कर्तृत्वावर तुम्ही जाऊ नका, त्याची नम्रता आणि लीनता ही तुम्ही पहा. दुसरं एक उदाहरण, याकोबाचं उदाहरण. हा याकोब जो आहे, इसाक आणि रिबका यांचा जुळ्यातला एक मुलगा. रिबकाला जुळी मुलं होती. तिच्या गर्भाशयामध्ये परमेश्वराने सांगितलं, तुझ्या गर्भाशयात 2 वंश आहेत आणि धाकटा जो आहे तो अधिकार गाजवेल. सहसा ज्येष्ठ मुलगा अधिकार गाजवतो, पण ह्यांच्या बाबतीत धाकटा अधिकार गाजवेल. आणि म्हणून ज्या वेळेस ही गर्भवती होती, प्रसूतीची वेळ आली, प्रथम एसाव हा जो पहिला मुलगा आहे तो बाहेर आला. दुसरा मुलगा बाहेर येताना काय झालं, त्यांनी त्या पहिल्याची टाच धरली होती. आणि हे रिबकेने पाहिलं की हा धाकटा जो आहे तो टाच धरून बाहेर आला, आणि म्हणून तिने त्याचं नाव याकोब असं ठेवलं. याकोब याचं नाव युक्तीने हिरावून घेणारा. हो, तो हिरावून घेऊ पाहत होता, टाच धरून तो आलेला आहे, त्याच्याकडून बळकवण्याची त्याची शक्यता आहे. आणि म्हणून ती म्हटली हा याकोब ह्याला म्हणतील. याकोब म्हणजे युक्तीने हिरावून घेणारा. आणि याकोबाने नेमकं तेच केलं. आपल्या आयुष्यभर आपली बुद्धी, आपली चाणाक्ष युक्ती यांनी हिसकावून, ओरबाडून, हिरावून घेण्याचं काम याकोबाने केलं. त्या काळी ज्येष्ठ मुलगा असत त्याला एक विशिष्ट हक्क, ज्येष्ठत्वाचा हक्क मिळत असत. एसाव हा ज्येष्ठ होता, त्याला एक विशिष्ट हक्क होता. एसाव हा केसाळ होता आणि याकोब तसा नव्हता. एकदा एसाव थकून भागून शिकारून आला. याकोब मसुरी डाळीचं वरण तयार करत होता आणि एसाव त्याला म्हटलं, मला ते वरण दे. याकोब त्याला म्हणतो, तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क तू मला दे.
आणि फार युक्तीने, आपल्या चाणक्य बुद्धीने त्याने त्या एसावाचा ज्येष्ठत्वाचा हक्क स्वतःकडे मिळवला एका वर्णाच्या वाटीच्या वर्णासाठी. असा हा याकोब होता, धूर्त. एवढंच नव्हे, इसाक त्याचा बाप आंधळा झाला. आणि मग ज्यावेळेस मुलांना आशीर्वाद देण्याची वेळ आली, ज्येष्ठ मुलाला एक विशेष आशीर्वाद मिळत असत, पण बाप आंधळा आहे याचा फायदा घेऊन ह्या याकोबाने स्वतःच्या हातावर मेंढराचं कातडं चढवलं आणि आंधळ्या बापाकडे गेला आणि म्हटला, मी एसाव आहे. आणि ह्या इसाकाचा आपल्या आंधळ्या बापाला फसवून, त्याला धोका देऊन आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क, आशीर्वाद ह्या याकोबाने मिळवला. असा हा ठकवा फसवा याकोब होता. हा याकोब एकदा रानात असताना स्वतः परमेश्वर त्याच्याकडे आला आणि ह्या याकोबाने परमेश्वराची रात्रभर झुंज केली असं म्हटलं आहे. कल्पना करा, याकोब एक साधा मनुष्य आणि त्याच्या विरुद्ध परमेश्वर. हा याकोब परमेश्वराची युद्ध करत आहे, लढाई करत आहे, झुंज करत आहे. आणि आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही असंच करतो, परमेश्वराविरुद्ध बंडखोरी, झुंज आम्ही करत असतो. तेच एक प्रतिकात्मक चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि मग पहाट होत आहे तरी आपली सरशी होत नाही, असं ज्यावेळेस त्या परमेश्वराने पाहिलं, त्याने याकोबाच्या जांगेला स्पर्श केला असं म्हटलंय. त्याच वेळेस त्याच्या जांगीचा सांधा निखळला. ज्यावेळेस दैवी शक्ती वापरली त्यावेळेस याकोबाच्या जांगेचा सांधा निखळला. याकोब खाली कोसळला आणि तो लंगडा झाला. आणि लंगडा झाला आणि उठू पाहतो, तो उठवू शकत नव्हता. त्याला हातात काठी घ्यावी लागली. आणि हा याकोब साधारण त्यावेळेस 40 ते 50 वर्षाचा होता. 50 वर्षाचा याकोब पुढील सबंध आयुष्यामध्ये हातात काठी घेऊन लंगडत चालला, कारण तो सांधा त्याचा पद कधीच टेकला नाही. याकोब साधारण 147 वर्ष जगला. म्हणजे 50 वर्षापासून 150 वर्ष, 100 वर्षापर्यंत हातात काठी घेऊन याकोबाला जावं लागलं. आणि जो कोणी ते याकोबाला विचारत, याकोबा काय झालं, तू एवढा धडधाकट तरुण आहेस, 50 वर्षाचा आहे, हातात काठी का घेतली? याकोब सांगतो, मी परमेश्वराशी झुंज करायचा प्रयत्न केला, परमेश्वराशी लढलो, झुंज केली, युद्ध केलं. त्यावेळेस परमेश्वराने मी किती दुर्बल आहे, अशक्त आहे हे मला दाखवून दिलं. माझ्या जांगेला स्पर्श केला आणि माझी जांग निखळली. तेव्हापासून मी लंगडत चालतो. पुढील 100 वर्ष ज्या वेळेस याकोब त्या काठीकडे पाहत होता, त्याला स्मरण होतं, मी किती अशक्त आणि दुर्बल आहे, तो परमेश्वर किती सशक्त आणि सबल आहे. परमेश्वर माझी आकडी आणि काठी आहे याची जाणीव करून देण्यासाठी परमेश्वराला त्याला ह्या प्रसंगातून जावं लागलं. होय प्रियानो, आम्ही अशक्त आणि दुर्बल आहोत. परमेश्वराकडे पहा, ती काठी बघा, परमेश्वर तुमची आकडी आणि काठी आहे. शेवटी असं म्हटलंय, याकोब म्हातारा झाला त्यावेळेस त्याने काठीच्या टोकाला नमन करून देवाचा आशीर्वाद घेतला. याकोब आम्हाला काय दाखवतो? परमेश्वराशी युद्ध झुंज करू नका. आम्ही नम्र आणि लीन झालं पाहिजे. परमेश्वराला त्याचं कार्य करण्याची मुभा आम्ही दिली पाहिजे. आणि म्हणून नीतिसूत्रकार, 3ऱ्या नीतिसूत्र आणि 5वं वचन आपण ऐकलं, तू आपल्या मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्याच दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नकोस, तर परमेश्वरावर भरोसा ठेव आणि सर्व दुष्कर्मापासून दूर राहा. असं नीतिसूत्रकार आम्हाला सुज्ञतेचं वचन देत आहे. आम्ही परमेश्वराला सर्व गौरव दिलं पाहिजे. त्याच्याद्वारे आम्ही कार्य करत आहोत हे नम्रतेने, लीनतेने आम्ही स्वीकार केला पाहिजे. 3रं उदाहरण मोशेचं आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मोशे 120 वर्ष जगला. त्यातले पहिले 40 वर्ष तो फारोचा दत्तक पुत्र म्हणून राजघराण्यात तो राहिला. मिस्राचा बलाढ्य राजा फारो याचा एक दत्तक पुत्र म्हणून लहानपणीच त्याच्या कन्येने त्याला दत्तक घेतलं होतं. आणि पहिल्या 40 वर्षामध्ये ह्या मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचं ज्ञान किंवा शिक्षण मिळालं. तो भाषणात आणि कर्तृत्वात हा प्रधान होता असं म्हटलेलं आहे. भाषण आणि कृत्य याच्यामध्ये तो अग्रेसर होता, प्रवीण होता. असा हा 40 वर्षाचा मोशे. ज्या वेळेस 40 वर्षाचा मोशे आहे, वैभव, धनाढ्यता, प्रतिष्ठा, सन्मान, सामर्थ्य आणि अधिकार ही सर्व त्याच्या पायाशी लोळण घेत होती. ह्या मोशेला कळून चुकलं की मी जन्माचाच मिस्री नाही, मी इब्री आहे, मी इब्रियातला आहे. आणि ज्यावेळेस एका इब्री जो गुलाम होता त्याच्यावर जास होताना मोशेने पाहिलं, तो गेला आणि त्या मिस्राला एका बुक्कीमध्ये त्याने ठार केलं. असा ताकदवर असलेला मोशे 40 वर्षाचा. आणि मग त्याला असं वाटलं की देव माझ्या हातून इस्रायलांचं सांत्वन करणार आहे,
माझ्या हातून इस्रायलची सोडवणूक करणार आहे, असं 40 वर्षाचा सामर्थ्यशील मोशेला वाटलं. ज्यावेळेस परमेश्वर त्या मोशेला पाहत आहे, कर्तृत्व, धडाडी, सत्ता आणि अधिकार, सामर्थ्य यांनी मुसमुसलेला हा फारोचा राजकुमार मोशे, परमेश्वर म्हणतो अशा सामर्थ्यानिशी मला तुझ्याकडून कार्य करून घेता येणार नाही. ओ मोजेस, यू आर टू स्ट्रॉंग, आय हॅव टू मेक यू वीक. मोजेस, नाव यू आर अ हिरो, आय हॅव टू मेक यू झिरो बिफोर आय वर्क फ्रॉम यू. आणि म्हणून ह्या 40 वर्षाच्या सामर्थ्यशाली मोशेला परमेश्वरने काय केलं, त्याला त्या मिस्रातून त्याने काढलं आणि मिद्यानात घेऊन गेला. पहा, हा मिस्राचा राजकुमार, राजघराण्यात राहणारा मोशे आता मिद्यानात गेलाय. आणि मिद्यानात त्याने काय केलं, मिद्यानात एका मिद्यानी मुलीशी त्याने लग्न केलं. एका सामान्य घरात त्याच्या सासऱ्याची मेंढरं तो राखू लागला. पहा, परमेश्वराने त्याला कुठून कुठं आणलं. ह्या मोशेला नम्र, लीन आणि दीन करण्यासाठी, त्याच्यामधली गुर्मी, अहंकार आणि गर्व काढून टाकण्यासाठी परमेश्वराने मोशेला राजघराण्यातून काढलं. मिद्यानाच्या एका सामान्य घरात, त्याच्या बायकोच्या घरात, सासऱ्याच्या अधिकाराखाली, सासऱ्याचा नौकर म्हणून त्याची मेंढरं हा मोशे राखू लागला. किती काळ? 1-2 वर्ष नाही, 40 वर्ष. परमेश्वराने मोशेला नम्र करण्यासाठी 40 वर्ष घेतले. 40 वर्ष हा मोशे मिद्यानामध्ये आपल्या सासऱ्याची नोकरी करत आहे. आपण कधी राहून पाहिलं का आपल्या सासरवाडीत 1 वर्ष तरी? फार लाजिरवाणी गोष्ट नाही का? परमेश्वराने मोशेला 40 वर्ष सासूरवाडीत राहायला सांगितलं, आपल्या सासऱ्याची नोकरी करायला सांगितली, तो मेंढर राखू लागला. इतकं त्याला लीन आणि दीन केलं. आता मोशे 80 वर्षाचा म्हातारा वयोवृद्ध झालेला आहे. त्याची सर्व शक्ती आटून गेली, वयोवृद्ध झाला, क्षीण झाला. आणि हा वयोवृद्ध मोशे 80 वर्षाचा होरेब डोंगराकडे आला. जळतं झुडूप त्याला दिसलं. त्या झुडपाकडे गेल्यावर परमेश्वराने त्याला दर्शन दिलं आणि म्हटलं, मोशे, तू जाऊन फारो राजाच्या दास्यातून माझ्या सर्व इस्रायल लोकांची सुटका तू कर. त्यावेळेस हा 80 वर्षाचा म्हातारा वृद्ध अशक्त मोशे परमेश्वराला म्हणतो, परमेश्वरा, त्या बलाढ्य फारो राजाकडे जाऊन इस्रायल लोकांची सुटका करून आणणारा मी कोण? प्रभू, मी तर मुखाचा जड आहे, मी जिभेचा जड आहे, मी अशक्त आहे, मी हे करू शकणार नाही. आणि परमेश्वर म्हणतो, आता तू तुझ्या अशक्तपणाची कबूल दिलीस. तू वयोवृद्ध झालेला आहेस, अशक्त आहेस, दुर्बल आहेस, मुखाचा जड आहेस. हे ज्यावेळेस तू कबूल केलेला आहेस, आता माझी शक्ती तुझ्यामध्ये कार्य करेल. आता तू खरा तयार झालेला आहेस. मोशे म्हणतो, प्रभू, 40 वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलं असतंस ना तर मी केलं असतं. 40 वर्षापूर्वी मी सामर्थ्यशील होतो, माझ्यामध्ये आवेश होता, धडाडी होती, कर्तृत्व होतं, हे मी करू शकलो असतो. आता मी अशक्त आणि दुर्बल आहे. 80 वर्षी मी काय करणार? परमेश्वर म्हणतो, हेच माझी कार्य करण्याची पद्धत आहे. कारण मी बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, मी आत्म्याने कार्यसिद्धी नेतो. तू अशक्त आहेस ना, आता तुझ्या अशक्तपणामध्ये माझी शक्ती कार्य करणार. आणि मग हा 80 वर्षाचा वयोवृद्ध म्हातारा मोशे, अशक्त, दुर्बल, फारोकडे जातो काय? पुढचं कथानक आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पुढील 40 वर्षामध्ये परमेश्वराने मोशे करवी असे असाधारण चमत्कार घडवले की ते चमत्कार कुठल्याच पिढीने कधीच ह्या भूतलावर पाहिले नाहीत. कसं घडलं? अशक्त मोशे देवाला समर्पित झाला. प्रभू, तू कार्य कर. 40 वर्षाचा मोशे जर एक सैनिकाला ठार मारू लागला असता, त्याच्या ताकदीने किती वेळ त्याला लागला असता. पण ह्या 80 वर्षाच्या मोशेने बलाढ्य मिस्री सैन्य कसं ठार केलं आपल्या सर्वांना ठाऊक आहे. होय, समुद्र किनारी उभा राहिला. सर्व इस्रायल लोक समुद्रातून पार पडले. ज्यावेळेस हे मिस्री लोक आले, त्यांचे रथ आले, त्यावेळेस ह्या वयोवृद्ध मोशेने फक्त आपला हात त्या समुद्रावर उगारला. बस एक हात उगारला आणि संपूर्ण मिस्री सैन्य समुद्रामध्ये गडप झाला असं म्हटलं आहे. कसं झालं? परमेश्वराची शक्ती त्याच्या अशक्तपणामध्ये कार्य करत झाली. आणि हाच देवाचा नियम आहे. मी कार्य करेल म्हटलं तर परमेश्वर म्हणतो नाही करू शकत. सामर्थ्यशाली व्यक्तीकडून, ज्याला गर्व आणि गुर्मी आहे, त्याकडून मी कार्य करू शकत नाही. जो कोणी नम्र आणि लीन होईल त्याकडून मला कार्य करता येईल. अब्राहम त्याचं देखील उत्तम उदाहरण आहे. 75व्या वर्षी परमेश्वराने अब्राहमाला पाचारण केलं. तुझ्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. तुझी संतती आकाशातील तारे आणि समुद्र किनारची वाळू इतकी मी करेल. वचन दिलं खरं. पुढील 10 वर्ष अब्राहमाला एकही संतान नाही. अब्राहम पेचात पडला, संभ्रमात पडला. प्रभू, हे काय आहे? तू म्हणतोस तुझ्यापासून एक संतान निर्माण होईल आणि त्यापासून मी एक राष्ट्र निर्माण करेल. 10 वर्ष होऊन गेले, मी आता 85 वर्षाचा आहे, एकही संतान नाही. तुझं वचन कसं पूर्ण होणार?
अब्राम आणि सारा उतावळे झाले. साराला एक आयडिया सुचली, माझी एक दासी आहे हागार, तिच्यापासून तुम्हाला मूल होऊ द्या आणि मग देवाचं वचन आपण अशा प्रकारे पूर्ण करू. स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या चातुर्याने आणि स्वतःच्या कर्तृत्वावर अब्रामाने देवाचं अभिवचन पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी तयारी दाखवली. अब्रामाला त्याची दासी हागार हिच्यापासून मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी इश्माईल ठेवलं. आणि मग अब्राम स्वतःविषयी अतिशय संतुष्ट झाला. या छोट्याशा इश्माईलाला घेऊन तो परमेश्वराकडे आला. पहा परमेश्वरा, 10 वर्षापूर्वी तू वचन दिलं होतंस की माझ्यापासून एक संतान होईल आणि त्याचं एक मोठं राष्ट्र होईल. पहा, मी माझ्या योजनेने, माझ्या कल्पनेने, माझ्या ताकदीने आणि माझ्या पुरुषार्थाने मी इश्माईलाला जन्म दिला आहे. पहा, तुझं वचन मी आता कसं पूर्ण करणार आहे, मी तुला मदत करायला तयार आहे, ते वचन मी पूर्ण करेन. परमेश्वर म्हणतो, त्या इश्माईलाला मी पूर्णपणे धिक्कारलेला आहे, त्याचा मी नाकार करतो. इश्माईल मला अमान्य आहे. पण प्रभू का तो अमान्य आहे? पहा त्या इश्माईलाकडे पहा, तो एक चांगला सुदृढ मुलगा आहे, त्यामध्ये कुठलेही व्यंग नाही, व्याधी नाही, तो चांगला मानसिकदृष्ट्या चांगला आहे, तो एक चांगला मुलगा, तुला का मान्य नाही? परमेश्वर म्हणतो, दोष इश्माईलामध्ये नाही, दोष अब्रामा तुझ्यामध्ये, चूक तुझी आहे. कारण तू तुझ्या योजनेने, तुझ्या कल्पनेने, तुझ्या सामर्थ्याने आणि तुझ्या पुरुषार्थाने तू त्याला जन्माला दिलंस आणि ते मला मान्य नाही. तू केलेली कुठली योजना, माझ्याशिवाय केलेली योजना मला मान्य नाही. इश्माईलाला मी झुगारलेला आहे. आता काय करायचं प्रभू? अब्रामा, तुला आता अजून 15 वर्ष थांबावं लागेल. अजून 15 वर्ष थांब. ज्या वेळेस तू 100 वर्षाचा होशील, अशक्त, दुर्बल आणि क्षीण होतील, तुझी शक्ती आटून खापरीसारखी होईल, ज्यावेळेस तुझा पुरुषार्थ संपेल, तुझी प्रजन घेण्याचा शक्ती संपून जाईल, तुला मूल होण्याची कुठली शक्यता राहणार नाही, त्यावेळेस तू 100 वर्षाचा अब्राम आणि 90 वर्षे तुझी वांझ सारा यांच्यापासून माझ्याद्वारे, माझ्या शक्तीने, निसर्गाच्या विरुद्ध एक दैवी चमत्काराने मी तुला मुलगा देईल आणि तो संपूर्ण राष्ट्राचा जनक होईल. आणि परमेश्वराने असंच केलं. अब्रामाच्या 100व्या वर्षी कुठली त्या ठिकाणी कल्पना नसताना, शास्त्राविरुद्ध, निसर्गाच्या विरुद्ध एक मोठ्या चमत्काराने अब्रामाला इसाक झाला परमेश्वराकडून आणि तो त्याला मान्य झाला आणि इसाकापासून एक मोठं राष्ट्र झालं. आपल्या सर्वांना ठाऊक आहे. ह्या चाक्षीत मला हे गोष्ट सांगायची आहे प्रियांनो, तुम्ही केलेली कुठली गोष्ट स्वतःच्या बुद्धीने, चातुर्याने परमेश्वराला मान्य होत नाही. मला तुम्हाला विचारू द्यात, तुम्ही कोणत्या इश्माईलाला जन्म दिला आहे? परमेश्वराशिवाय केलेली कुठलीही गोष्ट, कुठलंही कार्य, कुठलीही कृती हा तुमचा इश्माईल आहे. परमेश्वर म्हणतो, हा इश्माईल मला मान्य नाही. माझ्या योजनेप्रमाणे, माझ्या शक्तीद्वारे जर तुम्ही इसाक मला मान्य होईल, तुझा इश्माईल मला मान्य नाही. माझ्याशिवाय केलेलं कार्य मला मान्य होणार नाही. शेवटी 5वं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त, त्याकडे घेऊयात. याईर नावाचा एक सभापतीचा अधिकारी आहे. 12 वर्षाची मुलगी आहे, घरामध्ये आजारी पडलेले, अत्यावस्था आहे. हा याईर मुलीच्या प्रीतीस्तव धावत पळत येशूकडे येतो आणि म्हणतो, प्रभूजी, माझ्या घरी आपण चला, माझी मुलगी अत्यावस्था आहे. आणि प्रभू म्हणतो, चला आपण जाऊया. त्यांच्या घराकडे ते चाललेले आहेत. थोडं अर्ध्या वाटेत येत असतानाच याईराच्या घरातून त्याचा सेवक आला आणि म्हटला, आता प्रभूला कष्ट देऊ नका, मुलगी मेली आहे. प्रभूजी, आता माझ्या घरी यायची तस्ती घेऊ नका, जी आशा होती ती संपलेली आहे, मुलगी मरण पावली आहे. संपलं आता सगळं, श्वास थांबला, आयुष्य संपलं, आता तुम्ही येण्याची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आत्ताच माझी खरी गरज आहे. कारण ज्या वेळेस एखाद्याचं आयुष्य संपतं, जो स्वतःला समर्पित करतो, ज्याचा श्वास निघतो, त्याच वेळेस मी कार्य करतो. मग येशू पेत्र, याकोब आणि योहान यांना घेऊन गेला. त्या मुलीकडे जाऊन तिच्या हाताला धरून म्हटला, तलिता कुम, म्हणजे मुली उठ. ती मुलगी उठून बसली. देवाचं कार्य कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शेवटास येता, प्रभू मी आता संपलो, मला आता पुढे काही सुचत नाही, मी अशक्त आणि दुर्बल आहे, ही समस्या, ही माझी वैयक्तिक समस्या, कौटुंबिक समस्या, माझ्या मडीतील समस्या, आता मला सोडवणं शक्य नाही, संपलेलं आहे, आम्ही मेलेलो आहोत, असं ज्यावेळेस तुम्ही म्हणाल, त्याच वेळेस देवाचं कार्य सुरू होतं. कारण देव आमच्या अशक्तपणामध्ये त्याची शक्ती वापरतो. आणि शेवटचं उदाहरण आपण शुभवर्तमान वाचलं. येशू बेथानेमध्ये जात असत, त्यावेळेस मार्था, मरिया आणि त्यांचा भाऊ लाजार यांच्या घरी तो उतरत असत. त्यांचा एक चांगला परिचय होता. लाजार हा येशूचा एक चांगला मित्र, येशूची त्याच्यावर प्रीती होती असं म्हटलं आहे. एका वेळेस मार्था आणि मरियाचा भाऊ लाजार आजारी पडला, अत्यावस्था झाला.
येशू त्यावेळेस तिथे नव्हता. 2 दिवसाच्या अंतरावर एका वेगळ्या गावामध्ये तो होता. त्यावेळेस मार्था आणि मरियाने येशूला एक निरोप पाठवला, आणि निरोप काय फार धूर्तपणे पाठवला. त्यांनी निरोप पाठवला, प्रभूजी, ज्याच्यावर तुमची प्रीती आहे तो लाजार आजारी आहे. निरोप कसा असायला हवा होता? लाजार आजारी आहे, तुम्ही लवकर या. पण नाही, निरोप होता, ज्याच्यावर तुमची प्रीती आहे तो लाजार आजारी आहे. याचा अर्थ काय? ज्याच्यावर आमची प्रीती असते त्यावेळेस आम्ही काय करतो? आमच्या हातातलं काम टाकून त्या मनुष्याला भेटायला जातो, कारण आमची त्यांच्यावर प्रीती आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आणि म्हणून त्या कारणास्तव येशू ताबडतोब येईल आणि या लाजाराला बरं करेल, कारण हा लाजार अत्यावस्था आहे. म्हणून बहिणीने निरोप पाठवला, ज्याच्यावर तुमची प्रीती आहे तो लाजार आजारी आहे. पुढचं वचन फार सुंदर आहे. येशूची लाजारावर प्रीती होती. ज्यावेळेस त्यांनी ऐकलं त्यावेळेस येशू आणखी 2 दिवस तिथेच थांबला. किती विचित्र आणि विलक्षण आहे ना? तुम्ही जर येशूच्या जागी असता आणि तुमची लाजारावर तेवढीच प्रीती असती, तुम्ही त्याच ठिकाणी थांबला असता का? नाही प्रियानं, दुसरी ट्रेन धरून, दुसरं बस धरून, काही करून आपण त्या मनुष्याकडे येऊ, कारण माझी त्याच्यावर प्रीती आहे, शेवटची घटका मोजतोय, मला काहीतरी बोलायचंय, आपण ताबडतोब धावून गेलो असतो. येशूची कार्य करण्याची पद्धत तशी नाही. परमेश्वराचे मार्ग भिन्न आहे, त्याची कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. मानवी बुद्धीला ते आकलन होणार नाही. येशू तिथेच थांबला, राहू दे. आणि मग त्या 2 दिवसात काय झालं? येशूला निरोपावर निरोप येत होते. सकाळीच एक सेवक घरातून आला, प्रभूजी, आत्ताच लाजाराच्या घरातून आलो, अहो फारच अशक्त झालाय हो, त्याने सगळं अन्न सोडून दिलंय, काहीच खात नाही, नुसतं अंथरुणावर पडू नये, अगदी अशक्त झालेला आहे. येशू काही न बोलता तिथेच थांबला. संध्याकाळी परत निरोप आला, प्रभूजी, मी आता लाजाराकडून आलो, आता मात्र तो बेशुद्ध झालेला आहे, शुद्ध हरपली, डोळे पण उघडत नाही, बोललेलं त्याला कळत नाही. तरी येशू तिथंच थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा निरोप, प्रभू, तो लाजार ज्याच्यावर तुझी प्रीती आहे, अंग थंड होत चाललेलं आहे, श्वास जोरात चाललेला आहे, शेवटची घटका मोजत आहे प्रभू. तरीही प्रभू तिथंच थांबला, कारण त्याचं कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. शेवटी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक शेवटचा निरोप आला, प्रभूजी, आता मात्र येऊ नका, आता येण्याची तसदी घेऊ नका, कारण लाजार मेला आहे. संपलं, सगळं संपलं, त्याचा श्वास बंद पडला, अंग थंड झालं, लाजार मेला प्रभू, आता येऊ नका. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आत्ताच मला गेलं पाहिजे, आत्ता खरं कार्य करण्याची वेळ आहे, कारण ज्यावेळेस लाजार मेला तिथून पुढे माझं कार्य सुरू होतं. येशूने म्हटले, जर गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो फळ देत नाही. प्रियानो, तुम्ही स्वतःला मेलं पाहिजे, मला याला मेलं पाहिजे, त्याशिवाय देवाचं कार्य तुमच्याकडून घडून येत नाही. लाजार मेला आणि नंतर येशू आला. मार्थेला म्हटला, विश्वास धर, तू चमत्कार पाशील, देवाचं गौरव पाशील. आणि त्या मृत लाजाराला 4 दिवस ज्याला कबरेत ठेवलं होतं त्याला येशूने पुनरुत्थान केलं. हेच देवाचं कार्य असतं, की जे आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला कार्य करतं, अशक्तपणामध्ये शक्ती देतं, मेलेला असताना आम्हाला उठवतं. हे देवाचं कार्य आहे. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, देवाचं कार्य करत असताना फार देवाला भिवून, नम्र आणि लिहून होऊन देवाचं कार्य करा, नाही तर देवाला संतुष्ट करणारे कार्य ठरणार नाही. ते लाकूड, पेंडान, गवताने केलेलं कार्य ठरेल, की शेवटच्या दिवशी तो म्हणतो, मी अग्नीने येईल आणि अग्नीने परीक्षा घेईल आणि तुमचं संपूर्ण कार्य जळून जाईल. प्रार्थना करूयात. प्रभू, आज आमची अशक्तपणा, आमची दुर्बलता हे आम्ही तुझ्या प्रगट करतो. आम्ही अशक्त दुर्बल आहोत प्रभू, तू आम्हाला सशक्त कर. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला परिपूर्ण कर. वचनाची जाण तू आम्हाला दे आणि केवळ तुलाच आणि तुलाच गौरव देण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी दे. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.